होईना पण सुट्टी मिळत असते आणि यामध्ये भटकंतीच्या बरोबरीने अर्थातच थोडंसं वाचन करत अनेक लोकांकडनं केलं जातं आणि हे करायलाही अर्थातच हरकत नाही. आणि या सगळ्यामध्ये खास खरेदी होत असते ती दिवाळी अंकांची. आणि काय काय दिवाळी अंकांचे ऑप्शन्स आहेत, कुठल्या स्कीम्स आहेत का, कसे तुम्ही खरेदी करू शकता, पुस्तकं कुठली घेऊ शकता, हे सगळं सांगण्यासाठी आम्ही आलो आहे पुण्यातल्या अप्पाभवन चौकामध्ये. नमस्कार, मी प्राची कुलकर्णी. स्वस्त दिवाळी मस्त दिवाळी आमच्या खास शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि ही सगळी खरेदी करताना आपल्याबरोबर असणार आहे एक अस्सल पुणेकर म्हणून बाई. मला सांग, दिवाळी अंकांची खरेदी अर्थात म्हणजे थोडा थोडा वेळ का होईना पण दिवाळी अंक वाचले गेलेच पाहिजेत ना? अगं नक्कीच वाचले गेले पाहिजेत, कारण जशी दिवाळी नातेवाईक एकत्र येऊन आपण साजरी करतो किंवा भरपूर फराळाचे पदार्थ खाऊन साजरी करतो, तसंच ते वाचनाने मग दिवाळी अंकामध्ये सुद्धा खूप छान छान माहिती असतात. मग त्या ट्रॅव्हलिंग संदर्भातल्या असतील, अगदी मेहंदी काढण्यापासून ते वेगवेगळे पदार्थ तयार करण्यापर्यंत चांगल्या चांगल्या गोष्टी असतात, चांगल्या लोकांच्या मुलाखती असतात. तर हे सगळं खरोखरच वाचलं जायला पाहिजे. आणि मला खूप थँक्स म्हणायचं IBNला की बाकी सगळं खरेदी करायला मला आवडलंच असतं, पण जो माझ्या आवडीचा भाग आहे वाचन किंवा पुस्तकं त्यांची खरेदी करायला आज मला तुम्ही घेऊन चाललात. दिवाळीच्या निमित्ताने दिवाळी अंकांसाठी तर भरपूर स्कीम असतातच, पण त्याचबरोबर पुस्तकांची देखील अनेक एक्झिबिशन पुण्यामध्ये लागत असतात आणि हे खरं तर पुणेकरांचं वैशिष्ट्य म्हणलं पाहिजे. काय काय ऑप्शन्स आहेत, काय काय स्कीम्स आहेत ते जाऊन बघूयात. मला वाटतं कुठले कुठले दिवाळी अंक आलेत ते. अगदी 1-2 दिवाळी अंक पूर्वी मिळायचे, जे आता 100पेक्षाही जास्त दिवाळी अंक दरवर्षी उपलब्ध व्हायला लागलेत. पहिलाच अंक तू उचललाय पुण्यभूषणचा, म्हणजे पुणेकर असं प्रूव्ह करायला पाहिजे. अगदीच पुणेकर आणि त्यातून सदाशिव पेठी, म्हणजे हे कॉम्बिनेशन आणखीन खतरनाक आहे. वेगवेगळे दिवाळी अंक आपण आता इथे सुद्धा पाहतोय. अनेक गोष्टी नवीन नवीन त्याच्यात असायच्या, पण हा शहराला वाहिलेला दिवाळी अंक आहे. बरोबर आहे. आणि मी तर म्हणेन की मग पुण्यातल्या प्रत्येकाकडे हा असलाच पाहिजे दिवाळीच्या निमित्ताने तरी, कारण कट्टर जे पुणेकर आहेत किंवा पुणेकरांना आपण पुणेकर असल्याचा अभिमान सुद्धा आहे. याला कारणही आहे, सांस्कृतिक वारसा इतका मोठा आहे आणि खरोखरच इकडच्या लोकांचं वाचन म्हणूयात किंवा कलेबद्दलचा दृष्टिकोन म्हणूयात किंवा इतकी मोठी मोठी लोक या मातीमध्ये होऊन गेलेली आहेत त्याच्यामुळे म्हणूयात, ते सगळं एकत्र येऊन तो जाज्वल्य अभिमान पुण्याचा त्यांच्या नसानसातून वाहतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तू जसा उल्लेख केला होतास, इकडे बच्चे कंपनीसाठी सुद्धा किशोरचा दिवाळी अंक मिळतोय आणि खरोखरच इतक्या कमी किमतीमध्ये ते उपलब्ध असतात की पुराने तर वाचायलाच पाहिजे. म्हणजे आईबाबांनी त्यांना हे अंक खरेदी करून वाचायला लावलं पाहिजे. चंपक, चांदोबा आणि तर माझं म्हणजे अख्खं बालपण आहे. आम्ही वेड्यासारखं चंपक आणि चांदोबा वाचलेलं आहे आणि ठकठक मला आठवतं. या 3 गोष्टी म्हणजे महिन्याच्या महिन्याला आमच्या इकडे जे पुस्तक विकणारे आजोबा असायचे, पेपर विकणारे आणि त्यांच्याकडे ते आलेल्या असायच्या गोष्टी आणि वेड लागायचं की आता 30 तारीख आली, आई येताना ठकठक आण, आई येताना चंपक आण म्हणून. पण काही दिवाळी अंक म्हणजे जसं न्यूजपेपरचे पण असतात, महाराष्ट्र टाइम्सचा असेल किंवा अक्षरचा असेल, हे सगळे दिवाळी अंक. म्हणजे तू कुठले चूज करतेस कायम घ्यायचे म्हटलं की? मी तुला एक सांगू, अगदी फ्रँकली ही गोष्ट मी माझ्या आईबाबांवर सोपवलेली असते. आमच्याकडे बायफर्केशन असं आहे की बाकीची सगळी पुस्तकं असतील ना, म्हणजे ललित साहित्य असेल किंवा नाटकं असतील किंवा हे मी विकत आणते आणि दिवाळी अंक आणि या सगळ्या गोष्टी हे बाबा आणि आई जाऊन विकत आणतात. त्यामुळे घरात आलेली प्रत्येक गोष्ट वाचायची एवढं नक्की असतं, पण कुठली हे दरवर्षी ते ठरवतात आणि त्याप्रमाणे आम्ही ते सगळे वाचून काढतो. असं कुठले कुठले आहेत दिवाळी अंक आणखीनही आपण पाहूयात. मला वाटतं पुण्यभूषणच्या एका अंकाची खरेदी झालीच पाहिजे ना? नक्कीच, म्हणजे त्याला काही पर्यायच नाहीये. पुण्यभूषणचा अंक केवढ्याला आहे? 100 रुपये. 100 रुपयाला अंक आहे, पण डिस्काउंट वगैरे काही दिला नाहीये त्यांनी? डिस्काउंट आपण 5 अंकाच्या पुढे डिस्काउंट देतो त्यांनी. म्हणजे कुठलेही 5 अंक घेतले तर डिस्काउंट आहे? अंक घेतले की त्या पुढे आपण डिस्काउंट देतो. चांगला ऑप्शन आहे हा.
लोकसत्ताचा दिवाळी अंक असतो, अक्षरचा दिवाळी अंक असतो, अनुभवचा दिवाळी अंक असतो. साधारण 100-150 रुपयांच्या रेंजमध्येच हे येत असतील ना? 100-150च्या रेंजमध्ये. अनेक दिवाळी अंकांच्या जाहिराती आता यायला लागलेल्या आहेत, ज्यांच्याही स्कीम आहेत. आणि जसं यांनी सांगितलं तसं 5 दिवाळी अंक जर घेतले तर त्या 5 दिवाळी अंकांवरती एक पुस्तक सुद्धा फ्री मिळणार आहे, अशी सुद्धा एक स्कीम मला वाटतं असते. आहे. हो. आपले 5 काही घेऊन झालेले नाहीयेत, पण 2 दिवाळी अंकांची खरेदी नक्कीच झाली आहे. जाऊन बिलिंग करूयात. पण इथे दिवाळी अंकांची खरेदी झालेली असली तरी यानंतर आपण जाणार आहोत अशा ठिकाणी जिकडे इथे स्कीम्स तर आहेत पण तिथे होलसेलमध्ये दिवाळी अंक मिळतात. तिकडे जाऊन आपण पाहणार आहोत, पण आधी ही खरेदी पूर्ण करूया म्हणून माहिती. 2 दिवाळी अंकांची खरेदी झालेली आहे, पण अजून भरपूर दिवाळी अंकांची वाट बघावी लागणार आहे. नक्कीच. त्यामुळे आता आपण होलसेलवाल्या दुकानात जाऊया. दुकानांमध्ये जरी आपल्याला भरपूर दिवाळी अंक बघायला मिळत असले तरी हे सगळे येतात सुरुवातीला ते वेगवेगळ्या एजन्सीजमध्ये, तिथे होलसेलमध्ये या सगळ्यांची खरेदी होत असते. आणि अशाच एका दुकानात आपण आता आलोय. बघू तिकडे असे दिवाळी अंक भरपूर. दिवाळी अंक आणि मला जाणून घ्यायचं की वगैरे किती काय कशी खरेदी होते आणि किती खप आहे यांचा, यांनाच विचारूयात का आपण. मला सांगा की तुमच्याकडे सगळ्यात आधी दिवाळी अंक येतात आणि इथूनच लोकांकडे घेऊन जातात. कशी खरेदी होते आणि किती म्हणजे डिफरन्स किती असतो तुमच्याकडनं खरेदी केली साधारण? आमच्याकडे पहिले अंक आल्यावरती काउंटरवरती लोक येऊन कलेक्ट करतात. आम्ही डिस्काउंट 20-25% डिस्काउंट देतो त्यांना. मला वाटतं की 25% जर का डिस्काउंट असेल तर होलसेलर्स कडून पुस्तक खरेदी करणं म्हणजे इथे येऊन किती आधी येतात तुमच्याकडे अंक? साधारण आता यायला लागतील. पहिल्यांदा असा ट्रेंड होता की दसऱ्यापासून अंक यायचे, पण आता साधारण दिवाळीच्या 10 दिवस आधीपासून अंक येतात. मला वाटतं एक होलसेलर्स कडनं खरेदी करणं हा एक वेगळा पर्याय आणि सगळे दिवाळी अंक इकडे बघायला मिळतात. हो. तर त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की होलसेलर्स हा एक उत्तम पर्याय असू शकतो तुमच्या दिवाळीच्या पुस्तक खरेदीसाठी किंवा दिवाळी अंकांच्या खरेदीसाठी. तर याचा लाभ घ्यायला हरकत नाहीये. आणि 200-250 दिवाळी अंक आहेत, त्यामुळे भरपूर ऑप्शन्स आहेत दिवाळी अंकांचे. पण त्याबरोबर जसं म्हणून मी सुरुवातीला म्हणाली तशी पुस्तकांची खरेदी पण महत्वाची आहे. महत्वाचीच आहे. आणि त्यासाठी कुठे जायचं सांग आता. अक्षरधारा आणि राजहंस प्रदर्शन लागले, तिकडे जाऊयात. चला. ट्रान्सलेशन पण वाचायचा एक ट्रेंड हल्ली फार जास्त वाढत चाललाय ना. हो. म्हणजे आणि मला काय वाटतं की ज्यांना आता सपोज इंग्लिशचा थोडासा प्रॉब्लेम आहे तर इंग्लिशमध्ये इतकं छान साहित्य लिहून ठेवलेलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचतं, ते त्या अनुवादाच्या रूपातूनच पोहोचतं. त्यामुळे त्यात काही वावगं आहे किंवा वाईट आहे किंवा मी ट्रान्सलेशन केलेल्या ट्रान्सलेटेड गोष्टी वाचते याच्यात काही लाजून जाण्यासारखी गोष्ट नाहीये. तुम्ही वाचता ही इटसेल्फ इज अ बिग थिंग. इकडेही अनेक पुस्तकं बघायला मिळतात. पुलंचं तर म्हणजे एक अख्खा सेक्शन आणि प्रत्येक घेतलंच पाहिजे, असलंच पाहिजे. वाचलेलं आहे, पाठ आहे. त्याच्यावरती काय स्कीम आहे का? हा सगळा सेट जर घेतला तुम्ही तर 25% डिस्काउंट सध्या देतोय. बर. मला सांग की आता म्हणजे शूट इतके असतात, वेळ मिळतो इतकं वाचन करायला का काही वेळ काढून करायचंच असं? हो. म्हणजे 2 शॉर्टच्या मध्ये असेल, 2 सीनच्या मध्ये असेल, आम्ही वाचत असतो. आता शूटची हे निघाली तर त्यानिमित्ताने मला सांगायला आवडेल की आता दिवाळीनंतर माझे 2 चित्रपट येऊ घातलेत. पण या निमित्ताने आणखीनही तुला विचारायला आवडेल की पूर्वी पुण्यामध्ये फिरणं, जसं तू सांगत होती वैशाली, रुपाली, भटकंती, पण आता तितकी मोकळेपणाने दिवाळी साजरी करतात का सारखं? नाही बघ, लोक खूप भेटतात. लोक म्हणजे मित्रमैत्रिणींबरोबर सलग 2 वाक्य बोलू शकत नाही, ही फॅक्ट आहे. पण तरी सुद्धा आम्ही काही तिकडे जाणं सोडलेलं नाहीये, ही पण फॅक्ट आहे. ती सगळी मजा असते, लोकांचं प्रेम किंवा लोक कौतुकाने येऊन बोलतात, त्यात पण ते सगळं खूप एन्जॉय करते मी आणि मला फार आवडतं हे सगळं. तू म्हणत होतीस की लहानपणापासून सवय होती एक एक पुस्तक का होईना वाचत राहायचं आणि आवड बदलत गेली, म्हणजे घरच्यांनी असं ठरवलंच की लहानपणापासून वेगवेगळ्या टेस्ट बदलत जाव्यात. हो. आता बघ ना, अगदी लहानपणी आईने मला फास्टर्स पेणे दिला किंवा डोक्यात पडणे दिले. त्याच्यानंतर एक होता कारभार दिला आईने मला की ज्याने तुमची विजन चेंज होते.
तिकडची पुस्तकं तिकडे 10% डिस्काउंट होता मुलांच्या पुस्तकांवरती सुद्धा. इथे काय आणखीन स्कीम आहे? काही प्रकाशनांचे आपण स्वतंत्र स्टॉल इथे लावलेले आहेत. जसं राजहंस प्रकाशनाने त्यांच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त मराठीची त्यांची उत्तम पुस्तकं 60 पुस्तकं 30% सवलतीत देऊ केली आहेत. पुस्तकांबरोबरच आठवणी म्हणूनही साठवण्यासारख्या गोष्टी आणि पुस्तकांची खरेदी तुम्ही करा, दिवाळी अंकांची खरेदी करा, कारण भरपूर ऑप्शन्स आणि भरपूर सवलती या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला मिळू शकणार आहेत. ही सगळी खरेदी तुम्ही करा. आमची खरेदी तर आता बऱ्यापैकी झालेली आहे, पण आणखीन थोडी खरेदी पण करू तितकी कमी अशी परिस्थिती अर्थातच येते. पण मला वाटतं सुंदर दिवाळी, एक हॅपी दिवाळी या निमित्ताने ही सुद्धा होणार आहे. नक्की हॅपी दिवाळी सगळ्या दर्शकांना सुद्धा, तुला सुद्धा, IBNच्या सगळ्या टीमला सुद्धा. आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा या रम्य नगरीमध्ये मला तुम्ही घेऊन आलात, इतक्या छान प्रदर्शनामध्ये घेऊन आलात. त्या निमित्ताने पुन्हा एकदा तुमच्याबरोबर पुस्तक खरेदी करण्याची संधी मला मिळाली. थँक्यू सो मच.